खंडणी प्रकरणावरून खासदार सुप्रिया सुळे आणि आमदार रोहित पवार यांनी शंका उपस्थित करत आमदार जयकुमार गोरेंवर निशाणा साधला। नोटबंदीनंतर 1 कोटींची रोकड आली कुठून असा सवाल सुप्रिया सुळेंनी केला, तर 3 कोटी देण्यासारखं प्रकरणात काय आहे असा सवाल वडेट्टीवार यांनी उपस्थित केला। गोरेंना त्या महिलेला एवढे पैसे का द्यावे लागले हा सवाल आमदार रोहित पवार यांनी विचारला। त्याच महिलेकडे पैसे कसे निघाले, त्याच्यामुळे आपल्याला नक्की कळलं पाहिजे की कोणी केलंय ते। आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा की नोटबंदी झाल्यानंतर हे कोटी रुपये कॅश आलेच कुठे, हा माझा पहिला प्रश्न आहे। 1 कोटी कॅश, मी निर्मलाजींकडे हा रेस करणार आहे इशू, कारण का नोटबंदीनंतर 1 कोटी रुपयाचा कॅश असा मिळाला, हे पैसे आलेच कुणाकडून? हे 3 कोटी मागण्यासारखं प्रकरण काय आहे? 3 लाख आमचं समजू शकतो, पण 3 कोटीचं प्रकरण आहे। नेमकं प्रकरण काय, कशामुळे 3 कोटी मागितली आणि कशामुळे यांनी 1 कोटी देण्याचं हे केलं आणि कशामुळे ती ब्लॅकमेल करत होती? तो कुछ तो दाल में काला होगा या दाल ही काली होंगी, काहीतरी गडबड आहे म्हणूनच हे केलेलं आहे। सत्ता आहेच, सत्तेचा उपयोग पाहिजे त्या पद्धतीनं करता येतो हे सिद्ध झालेलं आहे। 1 कोटी रुपये दिले कशाला? मग त्या महिलेकडे काय होतं असं की त्यासाठी तुम्हाला पैसा द्यावा लागला? ते सुद्धा 1 कोटी रुपये आले कुठून असाही प्रश्न त्या ठिकाणी होतो। तुम्ही जर धुतल्या तांदळासाठी सारखा एकदम स्वच्छ आहात, तर अशा प्रकारे जर कोणी त्या ठिकाणी पैसे मागत असेल, काहीच पुरावा नसेल, तर दुर्लक्ष करून जे काय योग्य पद्धत आहे, अधिवेशन असू द्या नाही तर पोलीस प्रशासन, या पद्धतीने जे काय करता आलं असतं ते तुम्हाला करता आलं असतं।